केतन किती रुपयाचा कप आहे का आता? कसं दिले होत ताई बोर? 10चा वाटा दिला का किलो दिलेत? तुमच्याकडे नाहीये मग याच्या पुढे हे सांकेतिक भाषेचा कोड आहे, बरोबर आहे. ऑनलाईन व्यवहार याच्याने आपण करत असतो है ना. मग ह्या पण गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे की नाही. हां, तर मग आता ठीक आहे, आपण कॅश व्यवहार करतो आहे. आता याच्या पुढे आपण ऑनलाईन व्यवहार कसा करायचा हे सुद्धा शिकणार आहोत. आणि याचे फायदे तोटे, याचा यूज कसा करायचा, याचा वापर कसा करायचा, आणि आता याचा कोड कसा टाकायचा असतो, काय टाकायचा असतो, याचा उपयोग कसा करायचा असतो, याचा OTP कोणाला द्यायचा की नाही द्यायचा, बरोबर आहे की नाही. कोणालाही आपण नाही डायरेक्ट देऊ शकत नाही. हे सर्व गोष्टी आपण वर्गामध्ये शिकणार आहोत. ओके, चालेल ना. ठीक आहे.
आज आपण हा आनंद मेळाव्याचा बाजार भरवला होता, हो की नाही? मला सांगा मग याच्यामधून आपण काय शिकलो? आर्यन काय शिकलो आपण? व्हेरी गुड, नफा तोटा शिकलो. हा, अजून काय शिकलो? हा, नाणी आणि नोटा, म्हणजे पैशांची ओळख शिकलो की नाही? हा, बरोबर आहे ना? हा, मग अजून तुम्ही मोजायला मोजमाप शिकले की नाही? कशावर, काहींनी कशाने मोजलं होतं सांगा बरं? हा, तराजूने. तराजू म्हणता तुमच्या भाषेत, तागडा म्हणता मराठी भाषेमध्ये, तराजू म्हणतात है ना? हा, कितीचं माप होतं रे? माप सांगा, किती माप होतं ना? सांग कितीच? पावशर. अजून? हा, हा, हे सर्व शिकले की नाही? हा, आणि मला सांगा, फोन पे होतं का कोणाकडे? फोन पेचं स्कॅनर होतं, पण तुम्ही एखादी कोणीतरी दुकानात गेल्यावर आता स्कॅनर काहीतरी लावलेलं असतं, ते बघितलेलं आहे ना? ते सांकेतिक भाषेचा कोड असतो, त्याच्यावर डायरेक्ट ऑनलाईन व्यवहार होत असतो. तुमच्याकडे होतं का ते? नाही होतं, बरोबर आहे ना? पण याचा अभ्यास आपण शाळेत एका दिवशी स्पेशल घेणार आहोत. ऑनलाईन व्यवहार कसा करायचा, त्याचे फायदे कोणते, त्याचे तोटे कोणते, बरोबर आहे की नाही? जेवढं फायद्याचं आहे तेवढं नुकसानकारक बी असू शकतं ना. मग ते कसं वापरलं पाहिजे हे पण आपण एका दिवशी शिकणार आहोत. शिकायचं ना नवीन काहीतरी? हा, अजून काय काय अनुभव आला तुम्हाला सांगा बरं? मजा वाटली का? आनंद वाटला? तेजस काय शिकला रे बाळा तू? काय काय आवडलं तुला? कमी जास्त करत होतं का कोणी भाव तुमचे? कमी जास्त मागत होते का लोक तुमच्याकडनं? मागत होते ना, आहे की नाही? मग तुम्हाला कमी जास्त कसं करायचं, काय करायचं हे पण साऱ्या गोष्टी शिकलात की नाही तुम्ही? कोणाकोणाचा खर्च किती झाला, निघाला का खर्च? निघालाय ना? मग उरलेले पैसे जे झाले ते तुमचा काय झाला? फायदा झाला ना? म्हणजे काय झाला? नफा झाला है ना? व्यवहार ज्ञान शिकले ना? मला सांगा, आजपर्यंत बाजार कोणी बघितला नव्हता म्हटली मी, नाही बघितला होता बाजार. कोणी नाही बघितलेला आहे अजूनपर्यंत बाजार, नाहीच बघितला बुवा. प्रत्येकाने बाजार बघितलाय? बघितलाय? फक्त मम्मी पप्पांबरोबर जातात, पण आज तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला की नाही? कसं मोजायचं, कसं नाही, पैसे कसे ठेवायचे, तुम्ही छान अनुभव घेतला की नाही? हा, मजा आली? आनंद आला? वेश, तुम्ही काय केलं होतं आज? काय होतं तुमचं दुकान? कसलं होतं? चहाचं होतं, बरोबर. चहासाठी काय काय आणायला लागलं तुम्हाला? हा हा, बरोबर. चहा कोणी बनवला होता ते सांगा मला आता? रुपेशन, तुम्ही बनवला होता एकत्र मिळून का? तुम्हाला कोणी दुसऱ्याने बनवून दिला होता का? तुम्ही स्वतः बनवला होता? व्हेरी गुड. बघा, म्हणजे तुम्ही चहा कसा बनवायचा हे सुद्धा शिकलेत, है की नाही? छोटे छोटे अनुभव तुम्ही सारे शिकले आहेत आज या ठिकाणी, है ना? दुकान कसं लावायचं, भाजीचा वाटा कसा लावायचा, पैसे कसे ठेवायचे, किती पैसे परत द्यायचे, शिकलेत की नाही? गोंधळ उडत होता का थोडा? पैसे परत देताना, हिशोब करताना गोंधळ उडायचा ना? उडायचा की नाही? मग बघा, आपल्याला किती सोपं वाटतं हे सर्व, पण थोडं कठीण आहे ना. मग आपण असंच छोट्या याच्यातून आपण सर्व गोष्टी शिकणार आहोत, हो की नाही? मला सांगा, कोणी कोणी किती पैसे कमवलेत सांगा? तुमचे किती पैसे आले सांग संजना? किती पैसे आलेत बेटा? किती? 250. व्हेरी गुड. तुमचे दिव्या किती पैसे आले? मोजले का पैसे? मोजले नाही? मोजलेत, ठीक आहे. तू मोजलेत बाळा पैसे? हिना किती पैसे आले? 60 रुपये. तुझे किती पैसे? 10 रुपये आले. किती रुपये आले? 10. हा, तुझे? तुम्ही किती पैसे आले कमवले? बोल. 20. हा, तुम्ही बोला किती पैसे आले? आर्यन किती पैसे आले तुम्हाला? 120. अरे वा. तुझे? 40. तुम्ही? 30. व्हेरी गुड. रवींद्र, पैसे आले का पैसे खर्च केले आपण? बाळा, पैसे होते का तुझ्याकडे? आहेत बेटा, पैसे आहेत का?
ए बच्चा इकडे बघ, पैसे आहेत? पैसे आहेत हो का नाही? नाही काय काय घेतलं तू? चॉकलेट घेतल्या? चॉकलेट घेतल्या? किती रुपयाच्या घेतल्या? किती पैसे आणले ते घरून? आणले ते पैसे? नाही आणले ते? चॉकलेट कोणी घेऊन दिल्या? तुमचे किती पैसे आले? 15 रुपये. हां हां. तुम्ही प्रगती किती पैसे आले? मोजलेत का? प्रगती मोजले? किती आले मग? 250. व्हेरी गुड. तुमचे बोला किती पैसे? चहावाल्यांचे किती झालेत पैसे? नाही मोजलेत. ठीक आहे. तुम्ही 25. तुम्ही किती? 50 रुपये. व्हेरी गुड. छान. आता मला कोणाचा फायदा झाला आणि कोणाचा तोटा झाला घरून अभ्यास करून यायचंय, बरोबर? नफा आणि तोटा. मग मला उद्या सांगायचं साहित्य कितीचं लागलं, कोणाच्या शेतातलं काय होतं काय नाही, ते सर्व सांगायचंय. कळलं का? छान वाटलं? सर्वांना छान वाटलं? आनंद मिळाला? व्हेरी गुड.